नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। उंबरे ग्रामपंचायतीकडून गावठाण पशुवैद्यकीय दवाखाना परिसर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर हातोडा। रस्ता बांधणीसाठी स्वच्छता व अपघात टाळण्यासाठी कारवाई, पण काही नागरिकांचा विरोध। राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजली जाणारी उंबरे गाव आणि ग्रामपंचायत नेहमी चर्चेत असते। अशातच उंबरे येथील पशुवैद्यकीय दवाखाना गावठाण परिसर ते उंबरे जिल्हा परिषद शाळा रस्त्याला मंजुरी मिळाली आहे। आज रोजी जेसीबीच्या साहाय्याने काम सुरू असताना परिसरातील प्रचंड घाणीचे साम्राज्य तसेच अतिक्रमण देखील आढळून आले। तसेच श्री क्षेत्र शनी शिंगणापूरकडे जाणाऱ्या या रोड लगत रस्ता आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते। त्यावेळी ग्रामपंचायत प्रतिनिधींच्या मार्फत परिसरातील अतिक्रमण हे जेसीबीच्या साहाय्याने हटवण्यात आले। तसेच परिसरात स्वच्छता देखील करण्यात आली। त्यावेळी परिसरात अनेक लोकांनी अतिक्रमण केले आहे असे प्रतिनिधी वर्गाकडून सांगण्यात आले। तसेच या रस्त्यावर हा परिसर नेहमी गजबजलेला असतो। तसेच या ठिकाणी अनेक छोटे मोठे व्यावसायिकांची दुकाने आहेत। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे जाणारा हा मुख्य रस्ता असून अनेक चिमुकले या रस्त्यावरून वावरत असतातच। अशातच कमी रुंदीचा रस्ता झाल्यामुळे वाहनांच्या गतीचा अंदाज न आल्यामुळे या रस्त्यावर अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे असे प्रत्यक्षदर्शी नागरिकांचं म्हणणं आहे। पण या कारवाईला सुशिक्षित जागरूक नागरिकांनी पाठिंबा दिला आहे की परिसरात स्वच्छता झाली, अतिक्रमण हटवले। तर काही नागरिकांनी या मोहिमेबद्दल तक्रारी देखील केल्या आहेत की आमच्या परिसरातील वृक्षतोड करण्यात आली आहे, पण सदर कारवाई ही कायदेशीर झाली आहे। सर्वांना समान न्याय दिला गेला असे ग्रामपंचायत कर्मचारी वर्गाकडून सांगण्यात येते। पुढे ग्रामपंचायत प्रतिनिधी काय निर्णय घेतात हे महत्त्वाचं आहे। राहुरी तालुका प्रतिनिधी प्रवीण शहाराम गायकवाड। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।